तर आता थंडीची सुरुवात झाली आणि शेतामध्ये तुरी वाल याचा सीझन सुरू झाला आहे आणि थंडीची सुरुवात म्हणजेच पोपटीची सुरुवात. आणि पोपटीसाठी मेन इंटिग्रेट लागतो तो म्हणजे वालाच्या शेंगा, आणि त्यासुद्धा जर गावठी असतील तर त्याला अजूनच जास्त चव लागते. तर आपल्या घराच्या आजूबाजूला जर तुम्ही शेतात असाल किंवा घराच्या आजूबाजूला माती असेल तर हे जे झाड आहे ते बघितलं असेल, याला ॲक्च्युली भांबुर्डीचा पाला म्हणतात आणि हा पोपटीमधील इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जर पोपटीमध्ये हा भांबुर्डीचा पाला नसेल ना तर तुमच्या पोपटीला चवच येणार नाही आणि ती जी फिलिंग आहे पोपटीची ते बिलकुल येणार नाही. तर आता शेतातल्या काही झाडांना पाणी घालून घेत आहे कारण ती नुकतीच लावलेली आहेत. 1-1.5 महिना झाला असेल. ते देखील एक लिंबाचं झाड लावलं होतं पण ते आता थोडं सुकटच्या टाईप झालं आहे कारण त्याला पाणी नसेल मिळालं 2 दिवस. तर आता ही एक केळी आहे, छोटीशीच आहे आणि त्या केळीच्या बाजूला एक चाफ्याचं झाड लावलं आहे. सो त्याला देखील थोडं पाणी टाकून घेतलं आहे. हां, तर मगाशी आपला विषय ह्या शेंगांवरून अर्धवटच जायला. तर ह्या ज्या वालाच्या शेंगा आहेत ह्या पोपटीमध्ये वापरल्या जातात. त्या खूप जास्त सुंदर चवीला लागतात आणि तसंच ह्याची भाजी बोला किंवा आमटी बोला ही देखील खूप चविष्ट बनते. कोकणामध्ये आमच्याकडे ह्या वालाच्या आमटीला फार जास्त डिमांड असतो. तर ह्या ज्या वालाच्या शेंगा आहेत ह्या भाजी आमटी तर झाल्याच, प्लस तुम्ही ओवा टाकून त्या उकळून जरी खाल्ला तरी चवीला फार चविष्ट लागतात. पोपटीमध्ये तर झालेच. पोपटीमध्ये आपण त्याला उकडणं नाही म्हणता येणार कारण आपण मडकं असतं जे मातीचं त्याच्यामध्ये ते नुसतं भांबुर्डीच्या पाल्यासोबत ठेवून बाहेर आग लावली जाते म्हणजेच ते वाफेवर शिजतं. सो पोपटी ही टोटली डिफरंट आहे आणि उकडलेल्या शेंगा टोटली डिफरंट आहेत. हा फरक पहिले समजून घ्या. ह्या आहेत तुरीच्या शेंगा. तुरीच्या शेंगा देखील आपण पोपटीमध्ये यूज करू शकतो, ऑप्शनल आहे प्रत्येकाला. ह्या देखील अजून काढण्यायोग्य झालेल्या नाही आहेत कारण त्या भरायच्या बाकी आहेत. सो अशा प्रकारे आज शेतावरची जी सहल आहे माझी ती पूर्ण झाली आहे आणि आज मी शेतावरून काय काय काढलं आहे तर ह्या वालाच्या शेंगा ओल्यासोबत सुकलेल्या देखील काढाव्या लागल्या. तर आहे हा शेवग्याच्या शेंगांचा पाला आणि ही कोथिंबीर थोडीशी आणि शेंगा. सो थँक्यू, टाटा अँड बाय बाय.